शेतकऱ्यांसाठी जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणारे जगातील बँक आणि जगातील काही महत्त्वाच्या संस्थांसोबत आम्ही करार केलेत। 30 लाख शेतकरी महाविस्तारच्या माध्यमातून जोडले गेले। शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत माहिती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत फडणवीसांनी भाष्य केलंय। अपघाताची सीबीआय चौकशी होणार। व्हाईस रेकॉर्ड डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। व्हीएसआर कंपनीचं पूर्ण ऑडिट सुरू आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। अल्पसंख्याक शाळा प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी सुरू आहे असं फडणवीस म्हणाले। विधानसभा अध्यक्षांवरील राऊतांच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। रोज उठायचं आणि काहीतरी आरोप करायचे हे काही जणांचं काम आहे असं म्हणत फडणवीसांनी राऊतांचं नाव न घेता टोला लगावलाय। विरोधकांच्या लाडकी बहीणवरच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय। लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलंय असं उपमुख्यमंत्री म्हणाले। राहुल गांधी परदेशात देशाची बदनामी करतात अशा शब्दात राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढण्याचा डाव असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरघोस निधी देण्यात आलाय। केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटींची वाढ झाली आहे। महाराष्ट्राला केंद्राकडून 98 कोटींचा निधी मिळणार। दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार झालेले आहे। दावोसमधील करारासंदर्भात सर्व माहिती सभागृहात देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान केलं। अजित पवारांनी अर्थसंकल्पात 500 कोटींचं एआय मिशन सुरू केलं होतं असं फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांसाठी एआय ॲपची निर्मिती करण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। विरोधकांच्या पत्रात व्याकरणाच्या चुका आहेत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय। शिवाय विरोधकांच्या पत्रात पवार गटाच्या माजी आमदाराची सही आहे यावरून फडणवीसांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे। सौर ऊर्जा प्रकल्पात सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला। त्यावरून जाधवांनी अभ्यास करून बोलावं असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। विमान अपघाताच्या चौकशीसाठी पत्र दिलंय। अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी माहिती दिली आहे। अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। अजित पवारांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती असं सुनेत्रा पवार यांनी विधान केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन। यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मांडतील असं सुनेत्रा पवार यांनी विधान केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचं लक्ष अजित पवारांवर असायचं। नियतीसमोर आपलं चालत नाही। अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय। आम्ही दोघेही सुनेत्रा पवारांसोबत असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। आम्ही सुधारणार नाही हे विरोधकांनी सिद्ध केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। बीड येथील वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली। जाधवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। जाधवर यांच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली आहे। तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी जाधवर यांच्या कुटुंबियांना दिलंय। महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात एआय नीती लागू करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। यासाठी 500 करोड रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। देशातला पहिलंच राज्य एआय नीती लागू करणारं राज्य असेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ही माहिती दिली आहे। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर होते। त्यामुळे महाविकास आघाडीत विसंगती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। भास्कर जाधवांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे। अजितदादांच्या अपघातावर सरकारची भूमिका संदिग्ध आहे असाही आरोप भास्कर जाधवांनी केला आहे। सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेला आहे। भारत अमेरिका करार हा शेतकरी आणि मच्छीमारांविरोधात आहे। कर्जमाफी देतो पण कर्जमाफीचं नाव नाही अशी टीका भास्कर जाधवांनी राज्य सरकारवर केली आहे।
कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जात आहे. महाराष्ट्र प्रचंड लुटला जातोय. कमिशन घेऊन कामं दिली जात आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे. कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलोडी रोडचा फायदा काय? आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय. स्लॅब पडून मृत्यू जीवाची किंमत 5 लाख रुपये आहे का असं म्हणत मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवरूनही आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. मेलोडी रोडचा फायदा काय असा प्रश्न त्यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर फडणवीस अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून मवियानं सरकारवर घणाघात केलाय. विरोधी पक्षनेतेपदाची सरकारला इतकी भीती का असाही सवाल आमदार आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही वाटत नाही. राज्यात कुठेही हमीभावानं खरेदी केली जात नाही. केवळ घोषणा होतात आणि जनतेची फसवणूक होते अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे. पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. मात्र पुण्यातील काँग्रेस भवनात हर्षवर्धन सपकाळ येणार म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काँग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या राड्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्यानं काँग्रेस भवनला छावणीचं स्वरूप आलं. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च काढण्यात आलाय. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं इतवारी परिसरातील शहीद चौक ते महाल येथील चिटणीस पार्क पर्यंत हा लॉंग मार्च निघाला. AI फॉर ॲग्री 2026 जागतिक परिषदेचं आणि गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. केंद्र शासनाचा कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित केलाय. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. अंबादास दानवे यांनी महावितरण आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. भाजपनं दानवेंचे आरोप फेटाळले. महावितरणकडून काम अपूर्ण ठेवलेल्या कंपन्यांना निधी दिला नाही आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीत भ्रष्टाचाराचा आरोप बोगस आहे असं भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी म्हणत दानवेच्या आरोपांना उत्तर दिलंय. कलिना येथील जमीन अदानी यांना दिली गेली आणि हवामान खातेच ऑफिस पनवेल येथे गेलं. त्यामुळे त्याबद्दल अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार असं सुनील प्रभू यांनी विधान केलं. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून महाविकास आघाडीकडून चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. कोण काय म्हणतं यात जायचं नाही. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही मोठी माहिती दिली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असं पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिलंय. जर प्रकल्पाला विरोधच नव्हता तर प्रचारात ठाम विरोधाची भाषा का केली? भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.